तर मित्रांनो, तुमचं पुन्हा आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओसमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आता वाजले ते म्हणजे रात्रीचे 8:30 आणि मी अशा ठिकाणी आलो आहे की एवढ्या रात्री तर ह्या ठिकाणं एक गणेशनगर म्हणून एक गाव आहे. तर ह्या गावामध्ये जस्ट मी आत्ता आलो आहे. तर इकडे एवढ्या रात्री येण्यामागचं कारण म्हणजे हे आहे मित्रांनो, की ह्या ठिकाणी एक ना एक छोटासा कार्यक्रम आहे आणि ह्या ठिकाणी अशी एक व्यक्ती आहे की त्या व्यक्तीने आम्हाला इन्व्हाइट केलं आहे. तर मित्रांनो, मी इथे एकटा न येता माझ्यासोबत आणखीन अशा 2 व्यक्ती आहेत, खास व्यक्ती, अगदी जीवावरती प्रेम करणारे अशा 2 व्यक्ती आहेत. तुम्हाला मी दाखवणार आहे. तत्पुरती व्हिडिओज कंटिन्यू बघत राहा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे व्हिडिओज कंटिन्यू बघण्याच्या अगोदर मात्र एक व्हिडिओजला लाईक ठोका आणि पुढे चला. तर चला, मी तुम्हाला ते माझ्यासोबत ज्या 2 व्यक्ती आहेत ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर हे बघा, या ठिकाणी आम्ही आता गाडी पार्किंग केल्या आहेत आणि ह्या ठिकाणी आमचे पवारसाहेब आहेत. पवारसाहेब हाय करा. हाय. तर हे आहेत मित्रांनो, तळ्याहून आले आहेत. भानंग त्यांचं गाव आहे. तर मी सर्वप्रथम त्यांची ओळख करून देतो आहे. हे आहेत विशाल पवार आणि ह्या ठिकाणी आहेत त्यांचेच सहकारी मित्र रविकांत शिंदे. तर चला मित्रांनो, की अशा व्यक्तीला आम्ही आज भेटणार आहोत की आम्हाला खास इन्व्हाइट केलं आहे आणि आम्ही एवढ्या रात्री एवढ्या दुरून त्यांच्या गावामध्ये आलो आहोत. तर मी तुम्हाला काही सांगत नाही नक्की कसला कार्यक्रम आहे ते, तर आपण त्या ठिकाणी गेल्यानंतरच आपण बघणार आहोत. तर चला जाऊया. हे आहे मित्रांनो आपलं गणेशनगर. हे गणेशनगर अगदी मजगावच्याच वरच्या डोंगरामध्ये एक छोटंसं गाव असं लपलेलं आहे. तर मित्रांनो, आम्ही त्यांना कन्फर्म न करता आलो आहोत कारण त्यांना आम्हाला सरप्राईज द्यायचं आहे. तर आमचं येणं म्हणजे अचानक झालं आहे. तर चला जाऊया, कारण आपले जोडीदार पुढे चालले आहेत. चल ना, आता प्रत्यक्ष आपण तिथे गेल्यानंतर बघूया त्यांच्या चेहऱ्यावरचा जो स्माईल असणार आहे. तर मला तर वाटतं हेच त्यांचं घर आहे. पवार हेच घर आहे ना. तर मित्रांनो, आम्हाला ज्या व्यक्तीने खास इथे कार्यक्रमासाठी इन्व्हाइट केलं आहे तर तीच व्यक्ती आज बैठक असल्यामुळे बैठकीला गेले आहेत. तर बघूया, आता थोड्याच वेळाने येणार आहेत घरी. तर या गणेशनगर या गावामध्ये एक ह्या ठिकाणी सुंदर असं एक मंदिर बांधलं आहे, गणपतीचं मंदिर आहे. तर आता आम्ही त्याच ठिकाणी चाललो आहोत. तर चला, आपण कार्यक्रमाला अजून वेळ आहे, 9चा टायमिंग आहे, तोपर्यंत आपण देवाचं दर्शन घेणार आहोत. तर चला, आम्ही चाललो आहोत इकडे आता मंदिर शोधत. आम्ही पण या गावात नवीन आहोत, आम्हाला पण काही माहिती नाही. पवार बरोबर चालला ना तू. तर आम्ही आता मंदिराजवळ पोचलो आहोत, परंतु मंदिराला कुलूप आहे तर त्यामुळे आम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही. पण मंदिर बघा मित्रांनो, एवढा छान दिसत आहे ना, जबरदस्त असं मंदिर, श्री गणेश मंदिर. ह्या मंदिरामध्ये आपल्याला गणेश यांची मूर्ती बघायला मिळणार आहे. गणपतींची मूर्ती आहे. गणपती बाप्पा मोरया. काय सुंदर मूर्ती आपल्याला दिसत आहे, जबरदस्त. पवार, कसं वाटतंय देवाचं दर्शन घेऊन? मस्त, प्रसन्न एकदम. मंदिर पण एक नंबर आहे ना. हो, जबरदस्त. फर्स्ट टाइम येते तू या गावात? फर्स्ट टाइम. काय बोलतोय? खरंच मित्रांनो, मला एवढं मंदिर आवडलं ना, अगदी मनापासून, जबरदस्त. आणि गावाच्या अगदी सेंटरमध्ये आहे, मध्यभागी आहे आणि मंदिराच्याच अवतीभोवती आपले घरं बघायला मिळत आहेत. अगदी गावाच्या मध्येच आहे, मध्यभागी आहे. पवारसाहेब जायचं. तर मित्रांनो, कार्यक्रमाचा टायमिंग होता 9 आणि आता 9 क्रॉस झाले आहेत. काय 9 वाजून गेले आहेत आणि ज्या व्यक्तीने आम्हाला इन्व्हाइट केलं आहे तीच व्यक्ती अजून आले नाही, कारण आज बैठक आहे. पवारसाहेब,
काय आणलं तेवढं मोठं दाखवा. पॅम. अरे बापरे, जोरदार. हां जोरदार आहे. तर चला बघूया आता थोडा वेळ त्यांची वाट, कारण आता आल्यासारखं आम्हाला तर त्यांना भेटून जावं लागणार आहे. तर पवार काय काय आम्हाला पण दाखवा. हां तुम्हीच पाठवली. अच्छा. तर आता एक आपल्याला रिक्षा दिसत आहे समोर आणि ती बहुतेक त्यांचीच असणार आहे. तर बघूया. नाही, हां त्यांचीच रिक्षा आहे, त्यांचीच रिक्षा आहे. नमस्कार नमस्कार साहेब, नमस्कार. या या या, वेलकम वेलकम. तर जे समोर व्यक्ती दिसत आहे ह्याच्या व्यक्तीने आपल्याला इन्व्हाइट केलं आहे. वाटलं नव्हतं ना की आम्ही येऊ म्हणून. नाही नाही हो. हां अचानक आल्याबद्दल धन्यवाद. पवार साहेब नमस्कार. व्हिडिओज बघत राहा व्हिडिओज मित्रांनो. तुम्हाला बघायचा आहे की नक्की कसला कार्यक्रम आहे ते, तर तुम्हाला आता प्रत्यक्ष मी ते दाखवणार आहे कार्यक्रम. तर चला, आता आपले साहेब आले आहेत, बैठकीला गेले होते ते, टाईम झाला आहे. तर सगळी मंडळी आपल्याला या ठिकाणी बसलेली दिसत आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळत असेल खूप असं छान असं डेकोरेशन आपल्याला केलेलं दिसत आहे. आणि ह्या ठिकाणी ना वाढदिवस आहे, जे आपले साहेब समोर उभे आहेत, यांच्या मुलीचा बड्डे आहे. काय हो साहेब, एवढा चांगला कार्यक्रम घरी हां, आणि कुठे भटकतंय आम्हाला इन्व्हाइट करून. हां देव महत्वाचं आहे. टाइम आपले भरपूर आहे अजून. हां म्हणूनच लेट ठेवलात ना. फोन का नाही केला? हाय करा सर्वांनी, हाय करा. कोणाकोणाला आवडेल यूट्यूबवरती दिसायला? हां आवडेल काय तुम्हाला? तुम्हाला आता ना टी व्हीवरती दाखवणार आहे मी. हिचाच बड्डे आहे ना? इकडं जरा इकडं आता बड्डे होते था.
Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. इकडे बघा. हा वाढला गरम झाला फुगा. इकडे इकडे बोल 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 जा. आता बोल. बोल बोल. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. सगळं सगळं तू बरा तिथं या बाबा या हे सोडायचे सगळे. इकडे 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 बघ इकडे 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 बघ. हो नो तुम्ही घ्या हा का तुम्ही थोडं जवळ ओके. पवार साहेब इकडे पवार साहेबांनी नंबर पण लावलाय. तर चला या मित्रांनो तुम्ही पण जेवायला. खूप भूक लागले. आता मी जेवतो.
सो मंडळी फायनली आमच्याकडं हे पाहुणे मंडळी आलेले आहेत. तर आपण पाहू शकता आता जेवणाचा लाभ घेतात. हां जेवा जेवा. आमच्याकडे होता बेबीचा वाढदिवस आणि हे आता निघालेले आहेत. तर मुलीचा होता वाढदिवसानिमित्त आलेले सर्व परी पाहुणे यांचा मनापासून आभार. आल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी आम्ही आता जस्ट जेवण बसलो आहोत. मस्तपैकी असं जेवण बनवलं होतं, छान होतं. भाऊसाहेब पोटभर जेवणात काय जेवतात परत आता आम्ही परत बायकासाठी कुठे गेलं. चला आता आमचे जे खास इन्व्हाइट केले होते ज्या व्यक्तीला त्या व्यक्तीला आता भेटतो आणि थोडा वेळ ते 2 मिनिटासाठी थांबलो होता मी ते. कारण आम्ही जस्ट जेवलो आहोत आणि त्यांना भेटतो आणि लगेच निघतो. कारण आता वाजले ते म्हणजे 10:25 झाले. तर थँक्यू सो मच. एक नंबर जेवण होता. आणि स्पेशल धन्यवाद, तुम्ही आमच्या मुलीच्या वाढदिवसाला आलात वेळात वेळ काढून. त्याबद्दल तुमचं पवारांचं आणि आमचं हे पवारसुद्धा आणि आमचे सहकारी हे सर्व आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आता बोलतात ना रात्र खूप झाले 10:30 वाजता तरी तुम्ही त्या वेळेचा भान न ठेवता एका शब्दावरती तुम्ही मान देऊन इथे आलात आमच्या इथे, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि आमचे हे वडील आहेत, वडील पण तुमचे आभार मानते. चला साहेब पुन्हा एकदा आभारी. कार्यक्रम आपला छान झाला. असेच म्हणजे जीवाला जीव लावत राहा. धन्यवाद. ठीक आहे चला चला मंडळी चला वहिनी चला चौकात द्या सांभाळून द्या. भेटूया नेक्स्ट टाइम परत. चला साहेब. तर मित्रांनो चला बाय बाय. आता निघालो आम्ही घरी जाण्यासाठी आणि पाऊस पण इकडे मोठ्या प्रमाणात आहे आणि रात्रीची वेळ आहे कारण खूप थंडी लागणार आहे. तर चला पुन्हा एकदा बाय बाय.